चतुर्थी आहे त्याच्यामुळे अजून साबुदाणा केला होता. पिल्लांना टाकलं तर पिल्ल लई तुटून पडले ते बघा खाली. अरे रे चला दारा गडी लगेच गुंडा 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 है गुंडा हो. इसका एक भाई मर गया. खाय बाबा तू तरी खाय. पारिजातक झाडून टाकले काय आजी? हा आजी पारिजातक सगळे फुलं झाडून टाकले. किती भारी साडा पाडला होता इथं. इथं सगळे झाडून टाकले. यो इथले दूर सुटलाय पेटवा नाही हिला. आज मस्त ऊन पडलंय गड्या. आज थोडं ऊन पडलंय. आज असंच ऊन राहिलं ना म्हणलं घ्यावं ट्रॅक्टर मारून पिंपराच्या वावरात राहिलेलं आहे. 15 दिवस मी महिन्यापूर्वी मारला असं खालच्या वावरात. त्याच्यानंतर म्हणलं 2-4 दिवसांनी मारू. पण जे पाऊस चालू झाला परत मारताच नाही आलं. आता जर म्हणजे हे झालं ना आज जर कंटिन्यू ऊन राहिलं तर आज संध्याकाळी 3-4 वाजता जो मारून पिंपराच्या वावरात बी सुकला असं. आता थोडं फारच सुकलेलं पाहिजे आपल्याला. गवत लय झालेलं आहे. असं बारीक बारीक गवत व्हायला लागले. पटकन घ्यावं लागेल ते पण मारून मला. आता चला भाऊ ते पोपट. तू काय करते बंटी इथं बसून? हा गोल्या शेट कुठे? गोल्या शेट काल रात्रीपासून गायब आहेत. आले होते कुठे गेले काय माहिती परत. अवघडच येते हो काय. तारीत किती गॅप राहिलाय. आता काल आहे ना असं एवढाच होता. आता बरं एवढा झालाय. ते तुटलं इथं. वर नेली तार या खांबावरून. या खांबावर डायरेक्ट तुटली. तडा हे झालं. पण आपल्या वायरीचं काम एकदाच भारी झालं. काल लय मोठा मॅटर झाला असता भाऊ. काल विषय काय झाला, मी ती तार पॅक केली तिथं आपल्या घरात जी करंट येतो ना ते तिथं त्यांना पॅक करायला लावली. ते तिथून अशी वायर आली आपल्याला बरं का अशी. म्हणलं आता इकडचं आहे ना जी मीटरला वायर जाते का ती थोडी ताणून मस्त घेऊन देऊ लावून. आधी ही लावायला पाहिजे होती मग ती करायला पाहिजे होती. पण तिथं काय विषय होता तिथं आहे ना जास्त तार झाली असते परत इकडे ओढून मग इकडे गोळा करून ठेवा तर झाला असतं. म्हणलं तसं करून ठेवा. पण त्यांनी ते पॅक केलं आणि अवघ्या 10 मिनिटातच भाऊ मला हे इकडून मी असं वायर खाली सोडतो लगे लाईट आली त्याच्यात. आणि नंतर ते आजी आरडले तिकडून ते बाबा लाईट आहे असं आहे तसं आहे. तवा हे झालं नाही तर काल शॉकच बसला असता. मग परत डिपील फोन केला ती बंद करायला लावली. मग मीटर मध्ये टाकलं मग ते चालू झालं. काल धिंगाणाच झाला असतं सगळं. चला उन्हाचं नाव घेतलं आणि सावली पडायला लागली. आवडतं काय दिसाना चारी बाजूनी. पण काय नाही भाऊ अचानक उद्भवते तर आवडवी. विशेष नाही करायचा आवडतात. चला 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 हो बाहेर. हो बाहेर चला. हो बाहेर कळले. आता चौथ्यांदी माझ्यासोबत असं झालंय भाऊ. कोंबडीला अंड्यावर बसवतोय. आता काल किती भारी अंडे खुडूक झाली होती पण आज डायरेक्ट उठून पळायला लागली. हे बघा पळली गेली पळून. सगळे अंडे भरवलेत. आता हे अंडे पुसून घ्यायचे आणि द्यायचे ठेवून. चला नाटक्या कोंबड्या आहेत नाटक्या. काढले आता धुवून देतो इथं ठेवून. मुगाला चांगल्या शेंगा आल्या गाड्या. मुगाला चांगल्या शेंगा आल्या. उगले कारले इतके खोल नाही लावलेले. मग वरच लावले त्यांना उगायला 4-5 दिवस लागत. पण ते मला दिसलंच ना अजून कस काही 8 आठवड्याने दिसते ते वर डायरेक्ट. पण ते अयो हे कोणी केलं? हे कुत्रे. काय उपयोग आहे मग त्या मल्चिंग पेपरचा? आता ते काय उपयोग आहे आता ते आता गेले इथून. हे इथं बसले होते.
इथं सगळं धिंगाणाच करा. बंडे तू काय करीत नाही, कुत्रे असे करते दा. तू कम काय करीत नाही का, नुसतं येऊन बसती मग. हुशार आहे हुशार. ओ हे फुलं गाळायला लागले. काय हा कैरी यायला लागली ना, त्याच्यामुळे गळलं ती. पकडी नाही गळली पाहिजे, पकडी. हे कैरी यायला लागल्यावर गेला. हा ती फुलं गळते पण पकडी नाही गळली पाहिजे. हा चला भाऊ, भांगारवाला आलाय आता. भांगारवाला काढलं इथं भांगार टाकू इकून तेवढं. ते पत्रेन ते सगळे गंजलेले होते. वाल्या इकडं होय तू दर्शन त्याला बाबा. चला भाऊ, आता पैप घेतलेत, तुटलेले टाकलेले सगळे भैयाकडे दिलेत. चला बाबा अजून तिथे आण राहिले, 2-4 राहिलेले. ओके म्हणलं ना 31. हां हां त्याला 31 किलो भरलेत पत्रे. ठेवी ना चालले पिल्ल. मोबाईल घेतले काय तू, मोबाईल घेतले ते. ओके जाऊन दे निवांत. त्याला भाऊ विकलं भांगार, 2 कोंबडीची पिल्ल घेऊन चाललाय भाई. जाऊन दे जा घेऊन. आता त्याचं तरी काय केलं, त्याचं तरी काय केलं. ते कोंबडीची पिल्ल तर जाऊन द्या. त्यो टर्कीची पिल्ल देत म्हणत होता, म्हणलं बातकाची टर्कीची. म्हणलं भाऊ इथं मलाच ये वाईनात. त्यालाच नाद आला होता, कोंबडीची पिल्ल दे कोंबडीची पिल्ल दे. दामन जाऊ दे, सगळं हालत आहे खालून, सगळं हालती खालून. बघ ते सायलेन्सर आणि ते ना अख्खं इंजिन हालत आहे टाका टाका. ते बघ ते गिअर बॉक्स आणि ते सगळं हालत आहे. ते व्हायब्रेशन नाही होत असं नाही, ते व्हायब्रेशन नाही होत असं. चला जाऊ द्या. अरे काय लिहिलं इथं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, मुंह पे लगा ले ताला, नहीं तो नहीं मैं झुकूंगा नहीं साला. खाली कोणता हा रेन पाईप आहे. हा रेन पाईप आहे देव, तो रेन पाईप चाललेला आपला नाही आहे. हा कशाला ते बोक्से पडलेले सगळे आज आम्ही जाऊ दे. तर विषय आज झाला होता भांगारवाल्याचा की बाबा ते आला होता आणि तिथून त्यांनी पत्रे बित्रे सगळं काढले. म्हणलं सांग आता किती भरते नाही. म्हणलं मी तसं नाही सांगत रे बाबा, ते मोजून बिजून घे काय निघते तुझे ते निघते. नंतर ते म्हणतो नाही बाबा या एवढे कसे मोजायचे ना असं तसं. म्हणलं कशाला गडबड करतो बाबा, घे मोजून. कुठं त्याला अंदाजे ठोका मारीत बसतो. बरं म्हणलं तुझ्या मनाने सांग बाबा किती होते. ते म्हणतो 20 किलो. म्हणलं 20 किलो मग म्हणतो एक पत्र उचलतो आणि तो 10-20 किलोचं निघतोय. म्हणलं अवघडच झालं गाडी. म्हणलं नाही तू पहिलं मोजून घे. जावा ते पत्रे मोजले अख्खेच्या अख्खे 70 किलो 71 किलो निघाले. पण तिने 70च धरलं. चाल जाऊन द्या म्हणलं. आणि म्हणलं चांगलं फजित आहे गड. आणि ते त्या एवढ्यात त्यांनी पिल्लं बघितले. त्या पिल्लावर इतकं मन आलं. म्हणलं जाय बाबा घेऊन. पिल्लं देऊन टाकली कोंबडीची. आधी टर्कीचेच मागत होता बातकाचे टर्कीचे. म्हणलं नको नको भाऊ तसं नको करू. ते हे होईन हे फॅनचं हे नाही नेलं राहू त्यांनी. आधी ह्यो बी पत्रा घेऊन चालला होता बरं का. पण थोडा चांगला दिसला त्यामुळे मी काढून घेतला. आपल्याला या प्लायवूडच्या तिथं बसवायचा ह्यो. चला आता हे कचरा बिचरा साफ करावं लागेल दादा. प्लॅस्टिकमध्ये तसंच लटकीला 6 किलो 900 ग्रॅम भरलं. ते म्हणतो 6 किलो आहे. म्हणलं चल जाऊन द्या. विषय असा आहे की ते आपल्या पोट पाण्यासाठी करते. चल जाऊन दे. थोडीफार सूट दिलेली होती पण जास्त बी नाही द्यावी असं माझं म्हणणं आहे पर्सनली. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला सांगा. ही जाळी राहिलीच तशीच आता. चल जाऊन द्या आता ही जाळी. पुढच्या वेळेस सगळं भांगार काढून टाकलं आता हळूहळू. जे नवीन येईल ते नवीन येईल. बाकी सगळं भांगार काढून टाक. आजी बी आल्या तर घास कापून. हो बंटे गोलू गोलू रडतो काय भाऊ तू असा आज कम रडतो. चला भाऊ आता आजीने 5 वाफे आणलेत घासाचे काढून. आजी त्या तिथं बसल्यात. चला आता तिथं एक वाफा आणायचा आहे मला. एक वाफा म्हणजे कापून ठेवलाय ते वजा आणावं लागेल मला.
चला आता बाबांनी मी चाललोय कपाशीत रोटा मारायला. रस्ता लय बेकार झालाय भाऊ आपला इथं आहे बघा ह्यो रस्ता. आता कसं नेऊ ट्रॅक्टर हे इकडे तर पुरं सटकनच आता गेलं खाली गेलं. रेस वाढायचा. ओके चला. चांगलं उरायलं गाड्या हे मस्त उरायलं. मला वाटलं वली माती आहे त्याच्यामुळं होतं का नाही. बाबा तेच म्हणले होते फसत का नाही पण भारी होतंय एकदम मोकळं होऊन जातंय. या तुम्ही डिझेल घेऊन आता मी मारतो तोवर. चला आता तुम्हाला जास्त बोर नाही करत. झाल्यावर गवत झालंय बाबा. हे बघा काय गवत आहे. अख्खी रांग गावतानी भरली. आता हा भाई चालू राहिलाय मशीन. त्याला नवीन मशीन घ्यायचं ते म्हणतो मला दाखव एकदा चालून बघायचंय कसं आहे. मस्त गवत कापीत राव. चला भाऊ आता शिक झालंय. आता परत तिकडे चाललोय बाबा तिथे ते बसलेत खाऊन बाबा. चला ओके काम निघाला. मनगटा मालटीचं भरलंय भाऊ बेकार लय यावेळेस लय टीचं भरलं. आडवा पाय उगाच लावला होते फक्त ट्रॉली चालवायला शाळेला पाहिजे. अख्खा असं उचलावं लागत आहे. चला थोडी मदतच होती. चला आता जायचंय घरी. बस झाला आता काम निघलाय अख्खा आता. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. चला ना चला चला टाटा टाटा.